स्वकरुणा ध्यान. आता तुम्हाला वाटेल की हे ध्यान कोणतं? तर हे थोडंसं वेगळं आहे, सखोल आहे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते, म्हणजे थेट आपण मुद्द्यावरच येऊया. आत्ताच्या युगात, म्हणजेच आत्ताच्या आपल्या आयुष्यात, आपल्याला जी हवी ती गोष्ट आपण ऑर्डर करतो आणि क्षणभरात म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये ती आपल्या हातात येते. पण तसंच भावनांचं आहे का हो? थोडा विचार करा. मनाला विचारा. मनाचं उत्तर नाहीच येईल. नाही, हो ना? भावना आपल्या नियंत्रणात नाही आहेत. आपण ठरवलं की नाही, मी आता फक्त आणि फक्त हसत राहणार, आनंदीच राहणार. राहता येतं का? नाही, आता मला फक्त आणि फक्त दुःखात राहायचंय, निराशितच राहायचंय, अस्वस्थच राहायचंय. राहता येतं का? दुःखीच राहायचंय, दुःखी राहता येतं का? नाही ना. कारण ते आपल्या नियंत्रणातच नाहीये. पण या सर्व भावना आपण नियंत्रणात नाहीच आणायच्या आहेत. पण या भावनांसोबत किंवा या भावनांना सामोरे जाण्यासाठी स्वकरुणा आपल्याला मदत करते. आता तुम्ही म्हणाल, ते बरं कसं? तर स्वकरुणा ही 3 मूलभूत घटकांवरती अवलंबून आहे. स्वदयाळूपणा, समान मानवता आणि जागरूकता. तुम्हाला बऱ्याच वेळेला अशी एखादी घटना, प्रसंग किंवा जुनी आठवण असते जी कधीतरी डोकं वर काढते. ती भावना वरती आली की तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागतं. मग आपण त्या परिस्थितीला, प्रसंगाला, त्या विचाराला पासून पळ काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि असे प्रत्येक जण करतो. हा समान मानवी अनुभव आहे. तुम्ही करता, मी करते, सर्वजण हेच करतात. किंवा आपल्याला किंबहुना सांगितलंही जातं असंच, की तुम्हाला असं म्हटलं जातं की अशी भावना आली की थोडं बाहेर जावा, निसर्गामध्ये रमा, त्या विचारापासून लांब जावा, दुर्लक्ष करा. पण मी तुम्हाला तसं नाही सांगणार. मी तुम्हाला सांगणार आहे की त्या परिस्थितीला, त्या प्रसंगाला, त्या तुमच्या जुन्या आठवणीला, ती कुठलीही भावना असो, दुःखाची असो, लाजेची असो, संकोचाची असो, अस्वस्थतेची असो, निराशेची असो, त्या भावनेला सामोरे जा. तिला किंबहुना पुन्हा एकदा आठवा. आपण आता तेच करणार आहोत. तर मग तयार आहात तुम्ही? सुरू करूया. सर्वप्रथम तर तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी जा किंवा बसा जिथे तुम्हाला कोणीही बघणार नाही. जर तुम्हाला हे ध्यान करताना कोणी बघू नये असं वाटत असेल तर आरामदायी स्थितीत बसा. डोळे हळुवारपणे बंद करा आणि ती जुनी आठवण, तो जुना प्रसंग, ती जुनी वेदना जी तुमच्या मनावरती खोलवर दबलेली आहे, तिला आठवण्याचा प्रयत्न करा. तिला सामोरे जावा. दुर्लक्ष नाही करायचं आपल्याला. तिला सामोरे जायचं आपल्याला. तिला आठवा. एक दीर्घ श्वास घ्या.
ती परिस्थिती आठवल्यानंतर मला माहीत आहे तुम्हाला त्रास होईल, पण तो तास क्षणभराचा आहे, फार काळ टिकणार नाही याची तुम्हाला मी खात्री देते. पूर्णपणे त्या अनुभवात शिरकाव करा, त्या अनुभवाचा उपस्थितीत जागरूकतेने राहा. त्या कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला जे काही अनुभव आला, जी काही वेदना आली, ती खोल असेल, तिची जखम आजही तुमच्या हृदयावर, मनावरती कोरलेली असेल. तिला पुन्हा एकदा वर आल्यानंतर तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटेल, काहींना रडू येईल, काहींना नकोसं वाटेल, परत पळ काढावंसं वाटेल. पण थांबा, तिला सामोरे जावा, दुर्लक्ष नका करू. किती काळ तुम्ही त्या गोष्टीपासून पळ काढण्याचा प्रयत्न कराल? आज ना उद्या त्या घटनेला, त्या प्रसंगाला सामोरे जायला तर लागेलच ना. मग आजचा हाच क्षण आहे की त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जाणार आहात. आता मी तुम्हाला काही वाक्य बोलायला सांगेल, ती माझ्या मागोमाग बोला. या क्षणी मी स्वतःची, या क्षणी मी स्वतःची काळजी आणि संयम मिळवण्यास पूर्णपणे पात्र आहे. या क्षणी मी स्वतःची काळजी आणि संयम मिळवण्यास पूर्णपणे पात्र आहे. अपूर्ण असणे किंवा चुका करणे यात काहीच गैर नाही, यात काहीच गैर नाही. मी या क्षणी जसा किंवा जशी आहे तसा स्वतःचा स्वीकार करते किंवा करतो. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मला जो मानसिक आधार हवा आहे तो मी स्वतःला द्यायला तयार आहे. आज माझ्याकडे असलेल्या परिस्थिती आणि साधनानुसार मी सर्वोत्तम प्रयत्न करणार आहे. या जगात मी एकटाच दुःखी नाही आहे. असे अनेक लोक आहेत जे दुःखी आहेत आणि हा सर्व मानवी अनुभव आहे, समान मानवतेचा अनुभव आहे. दुःख आणि संघर्ष हा मानवी जीवनाचा नैसर्गिक व समान मानवी अनुभवाचा भाग आहे. कठीण प्रसंगातून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला, कठीण प्रसंगातून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला जे वाटते तेच मी आत्ता अनुभवत आहे. माझ्या उणिवा मला इतरांपासून वेगळे करत नाहीत. त्या मला अजून स्वतःला
जोडलेपणाची भावना निर्माण करत आहेत. आता थोडं जागरूकपणे आपण या अनुभवाला पाहूया, म्हणजेच तुमच्या या वेदनेला. या वेदनेला आपल्याला वाढवायचंही नाही आहे आणि दुर्लक्षही नाही करायचं. फक्त आणि फक्त तिची जाणीव करून घ्यायची, तिच्याबरोबर राहायचं आहे. जेच कठीण वाटत होतं आपल्याला, तेच आपल्याला करायचं आहे. क्षणभर तिथेच तो अनुभव घ्यायचा आहे. हा संघर्षाचा किंवा दुःखाचा क्षण आहे आणि मी त्याकडे जाणीवपूर्वक पाहत आहे. मला जाणवत आहे की मला भीती वाटत आहे, मला दुःख वाटत आहे, मला रडायला येत आहे. पण तरीही मी या परिस्थितीत राहू शकतो किंवा शकते. मी या कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकते. मला या प्रसंगामधून पूर्णपणे बाहेर यायचं आहे. ही जुनी आठवण, ही जुनी वेदना मला मुळासकट बाहेर काढून फेकून द्यायची आहे. आणि मी या भावनेला प्रेमाने स्वीकारत आहे आणि मग तिची मुक्तता करत आहे खुल्या मनाने. या क्षणी ती भावना अनुभवताना शरीरामध्ये येणाऱ्या संवेदना, अनुभव घेणं, या सर्वांचं तुमच्या मनावर आलेलं दडपण मी समजू शकते, मी अनुभवू शकते. कारण प्रत्येकाची अशी एखादी तरी दुखरी बाजू असते, जिच्यापासून आपण सर्वच जण नेहमी पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण स्वकरुणा आपल्याला हेच शिकवते की अशा भावनांना पहिले तुम्ही स्वीकारा, जागरूकपणे स्वीकारा आणि हळूहळू तिला बाहेर काढा, पूर्णपणे मुक्त करा. आता हे करताना तुमच्या पायांच्या तळव्यांकडे तुमचे पूर्ण लक्ष द्या. तुमच्या तळव्यांना येणाऱ्या जाणीवेला पूर्णपणे लक्ष द्या. तिच्याकडे, त्या जाणीवेकडे वळताना थोडं मागे सरकून त्या जाणीवेला अनुभवा. तुम्हाला हळूहळू जड अंतकरणातून थोडे मोकळे वाटेल. मी नाही म्हणत या पहिल्याच क्षणामध्ये तुम्ही मुक्त व्हाल, ह्याला वेळ लागेल, पण हे अशक्य नाही. हळूहळू तुमची ही जाणीव, तुमची ही संवेदना हळूहळू
तुमच्या मनातून विरघळून बाहेर पडेल. तिच्यामुळे येणारा अनावश्यक ताण, तणाव हळूहळू निसटू लागेल. तळव्यांकडे लक्ष दिल्यामुळे तुमचे लक्ष आता पूर्णपणे त्या वेदनेकडून बाहेर निघालेले असेल. आता तुम्हाला थोडे हलके वाटत असेल, मनाला शांतता वाटत असेल, कुठेतरी स्थिरता वाटत असेल आणि तुमच्या मनात तुम्ही स्वतःला हे एक वाक्य नक्कीच म्हणावे की हां, मी माझ्या त्या कठोर क्षणाला सामोरे जायला समर्थ आहे आणि यापुढेही मी कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी किंवा कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी समर्थ आणि जागरूकपणे तयार आहे. संयमाने, धाडसाने मी ती परिस्थिती हाताळू शकतो किंवा शकते. आता हळू त्या परिस्थितीतून आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्या सर्व गोष्टींना तिथेच सोडून त्यातून हळूहळू बाहेर या. अगदी अलगद बाहेर या. आणि अजून एक, तुम्हाला हे ध्यान करताना कधीही असह्य वाटले तर तुम्ही हे ध्यान करायचे थांबवू शकता आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला हे करू वाटते तेव्हा तुम्ही पहिल्यापासून करू शकता. आता हळूवारपणे तुमचे डोळे उघडा. धन्यवाद.